हा भाऊ थांबा थांबा एक मजा करू. आला रे रॉकी आला. आला आला रॉकी आला. अरे रॉकी. शिवा काय ग शिवा काय झालं शिवा काय झालं शिवा काय झालं तू पाणी पी आधी हे घे पाणी पी वाईट स्वप्न पडलं का तुला आशू ते सांग मला काय काय स्वप्न पडलं ते बाहेर सगळे तुम्ही तयार होऊन थांबला होतात बाहेर. अचानक खूप खूप जोरात ओरडली संपदा यार. खूप जोरात ओरडली, काय कळलंच नाही. आणि सगळे तुम्ही तिथे होतात, मीच भलतीकडे होते कुठेतरी. मला माहित नाही काय असं होतं, पण ती इतक्या जोरात ओरडली ना मला खूप. तू लांब श्वास घे आणि शांत. मला माहिती आहे काय स्वप्नाचा अर्थ असेल या. मला माहिती आहे स्वप्नाचा अर्थ काय असेल. शिवा तुला बघून सगळे ओरडले किंवा संपदा ओरडली, सगळे थक्क झाले कारण तू हे कपडे नव्हते घातलेस. तू साडी नेसली होतीस, तू कमाल दिसत होतीस. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं अरे बापरे शिवा काय दिसतीये, काय आज साडी नेसली शिवानी, वाव असं म्हटलं सगळे. म्हणून सगळ्यांना सगळे थक्क झाले. सकाळी सकाळी भंकच करू नको. एक तर मला काही कळतच नाही काय चाललंय. ऐक माझं, हे बघ स्वप्न आहेत ना, वाईट स्वप्न आहेत ही विसरून जायची असतात. चांगली स्वप्न आहेत नेहमी लक्षात ठेवायची असतात. आणि जी चांगली स्वप्न आहेत तिथं तू पूर्ण केलीस ना, नाही का. त्या मुलींना शिक्षण दिलंस, रॉकीला शिकवलंस. रॉकी एवढा मोठा IAS ऑफिसर झालाय, एवढी प्रगती करतोय आयुष्यात. हे काय सगळं तुझ्यामुळेच झालं. बस बस आशू, एवढं कौतुक नको करू माझं. कौतुकाची भीती वाटते कधी कधी. असं वाटतं की आपण कमी पडलो तर. भेटीस का शिवा, कोण काही कमी पडत नाही तुला. डोंट वरी. चाल विसर स्वप्न विसर. ठीक आहे, मी आवरते आशू. रॉकीला घ्यायला पण जायचं आणि इथे येऊन तयारी पण करायची. खरंय. बरं ऐक माझं, बायाजी काकू पाना गँग हे सगळे कसे येणार आहेत. ते येतील की तयार होऊन त्यांचं त्यांना. हा ठीक आहे, मी गाडी पाठवतो, त्यांना उशीर नाही होणार म्हणजे, है ना. ठीक आहे, ओके. तू पण आवरतो, तू आधी आवर जा. नाही मला सांगा, तुम्हाला सगळं केटरिंगचं सामान लावायला किती वेळ लागेल. होईल अर्ध्या तासात. ठीक आहे, मग 1 तास आधी सांगतोय मी तुम्हाला, लवकर या. महत्वाचा दिवस आहे, मला अजिबात गोंधळ नकोय आयत्या वेळेला. यार सापडत का नाही येत मला कळत इकडे. अगं पण ऐन वेळीच कसे गायब होत आहेत. थांब ड्रॉवर मध्ये असेल का बघू. तिकडे कुठे, आपण रूम मध्ये बघूया ना. अगं पण आई संपदा, अगं काय चाललंय काय तुझा. साखरपुडा आणि अजून तूच तयार नाही. मी रेडी आहे, बाकी सगळं. मला माझे कानातली सापडत नाहीये जिजू. मला आता काही कळत नाहीये. थांब इथे कुठे. अगं काय शोध करता, काय काय झालं काय. मी काय करते इथे बाबा. माझे आपला तुमचा आवाज आणि गोंधळ ऐकूनच आलो खाली. काय झालं काय. माझे कानातले सापडत नाहीये, मला कळत नाहीये. रूम मध्ये बघूया. हो तुम्ही बसा आधी. बस तुम्ही आराम करा ना बाबा. तुम्ही कशाला आले, मी शोधून येते. आराम. काका तुम्ही या इकडे. तुम्ही तुमची तब्येत बरी आहे ना. हा माझी बस संपला विषय. बस बस तू पण बस. माझी तब्येत बरी आहे हे सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून मला कोणी कामही सांगत नाहीये. अहो कारण काम सांगायची गरजच नाहीये, सगळी कामं झालेली आहेत. फक्त तुम्ही आता रिलॅक्स करा. संपदाचे वडील आहात ना, ते फिलिंग एन्जॉय करा. अरे वा. अरे भाऊ पण आले. भाऊ मला सांगा ना काहीतरी की काय चाललंय. सगळं झालेलं आहे. हो का. अजिबात काही करायचं नाही, आराम करतो. आराम करायचाच कंटाळा येतोय भाऊ, तेच सांगतोय मी. मला सांग ना काहीतरी. हे काय, तुम्ही सगळे अजून असेच बसून आहात. आणि आशू कुठे गेला. अहो उठा ना, आता तयार व्हा ना. सीता आधी तू शांत हो. ऐक, सगळं झालेलं आहे. डेकोरेशनचं सगळं काम झालेलं आहे. केटरिंग वाले येत आहेत, सगळं सामान आणायचं, सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत. काही करायचं नाही, फक्त आता आमचं थोडंसं आवरायचं आहे. मग आवरा ना.
असे बसून राहणार आहात का? पाहुणे यांना सुरुवात होईल आता. चला चला उठा. काही ना काही छोटी कामं राहतात अशा वेळेस. केळीचे खांब राहिलेत ना? अच्छा ते राहिलेत का? ते तरी मी आणतो ना. काका तुम्ही बसा, मी आहे ना, मी कशाला आहे? हा मी घेऊन येतो. बरं जो कोणी जाते त्यांनी जा आणि लवकर या. हा गेलो हा. हा आता उठा ना. हो, चला ना. हो. अहो वधू पिता आवरायला घ्या. अरे हो. पण जरा सावकाश घाई नको. चला 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 ठीक आहे या. ते तरी करतो. हो. चला भाऊजी, चला. अहो जा हो आवरायला हो लगेच पटापट. लगेच आलो. काय ए आवरलं नाहीस तू अजून? मी तुला तेच विचारायला आले. काय ए मी आवरतेच आहे पण तुझं काय? मी चालले रॉकीला घ्यायला. मलाच उशीर झाला. अगं त्याची तयारी पण झाली असेल. हा ठीक आहे मी पण आवरते लवकर. आणि हा रॉकीला सांग की एकदम वेळेत यायचं आणि मी जे सांगते ना ते एकदम ऐकायचं त्याने. अजिबात नखरे नको आहेत मला आज त्याचे. बापरे तू एवढं छळणार माझ्या भावाला? हो हो का? माझ्या भावाचा बदला घ्यायला. म्हणजे मी तुझ्या भावाला छळते? हो ए, ए जास्त ए. संपदा खुश आहे ना? खूप खुश आहे. असं वाटतंय. छान वाटतंय पण थोडी भीती वाटते ग. म्हणजे मी खूप एक्साइटेड होते या दिवसासाठी. सगळं एकदम सगळी तयारी झाली आहे, व्यवस्थित आहे सगळं, पण भीती वाटतेय. मला कळत नाहीये, थोडं नर्वसनेस आहे. असं काहीतरी होतंय असं. म्हणजे शांत शांत. हे भीती नाही वाटत आहे तुला, आनंद होतोय ना म्हणून ती हुरहुर आहे. आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. आणि वाटू दे, ही थोडी भीती वाटणं ना गरजेचं पण असतं. काय नाही, सगळं नीट होईल, सगळं छान होणार आहे. आणि तू एन्जॉय कर आता. काय लवकर ये त्याला घेऊन. मी येते लवकर. ठीक आहे हा. चल. अगं मिळाले का कानातले? हो, कधीच सापडले. हे काय ह्याची सगळं- आणि हे मला कोण सांगणार? सगळीकडे शोधते मी घरभर. हो शांत शांत. पण गडबडीत राहिलं असेल. ठीक आहे ना, एवढं काय. बघ ना आई माझी बाजू घे ना जरा, मला हेल्प कर. तर मलाच ओरडतेस तू आज. बाळा अगं तुला ओरडत नाहीये, सगळं नीट व्हावं ना याची काळजी वाटते, कळलं? तुझा मूड ऑफ झालेला ना मला अजिबात चालणार नाही. आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं तर अजिबातच नाही. माझा मूड ऑफ नाही होणार. आणि कोणाची हिंमत आहे का तुम्ही असताना मला त्रास द्यायची? बाळा तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. त्याला कोणाची नजर नको लागून. अशीच हसत राहा. अगं काय काकू, आता लगेच आत्ताच एवढं पाणी? काही नाही, उगाच हा का तिचं असं दाखवायचं की मला कसं होतोय. ए आनंदाश्रू येथे तुम्हाला नाही कळणार. जेव्हा आई व्हाल ना तेव्हा कळेल आईचं काळीच. बरं या मॅडमनं तयार करा लवकर. मी जाते रॉकीला घ्यायला. हो 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 तू जा ना. आणि माझ्या जावई बापूंना घेऊन ये. जा आई हो जावई बापू. अरे, जा ना लवकर. आले. जा जा जा. लवकर ये सांग त्याला. येईल येईल तुझी तयारी. त्याचं बघितलं? सांभाळ रे बाबा, हे जरा जास्त होतं यार. ए बाबा थांब रे तू. काय परफ्यूमचा वास आहे. कडक. बाई नंतर पण ठेव जरा. थांब हे पण मी ठीक दिसतो ना? ओके ना हे? बाकी खरं सांगू म्हणजे हे तुला अजिबात सूट होत नाही. खूप बेकार वाटतंय. अप्पर मनातलं बोलला भाई माझ्या. मी बोलणार नव्हतं मागातपासून. म्हटलं आता घेतलंय आपण खर्च केले तर कशाला बोलायचं. तुमची पसंती ना, आपण सगळ्यांनी मिळून अरे घेतलेलं बाई आहे. मस्करी करतायत ते. ए मस्करी नाही करत. मस्करी विचार अप्पलला. अरे बाई एक नंबर दिसतोय भाई. सगळे शॉक होणार आहे तुला बघून. आणि आपल्या वहिनी तर एकदम फिदा होणार आहेत. अरे भाई ती फिदा झाली म्हणून हा दिवस आला. बरोबर आहे. एक मिनिट. ए भाई, अरे हे कुठे? अरे काय? इकडे आहे बघ. अरे हे नाही. काय भाई? अरे भाई आपण एक घेतलं होतं ना ते साखरपुड्याला घालायला. त्याला एक हे काय काय हे घेतलं होतं ना त्याला. बॉक्स काय काय? जॅकेट. हा जॅकेट जॅकेट. हे काय इथे? इस्त्री मोडली. ए भाई हे घे हे घे. नाही नाही नाही, ते आता नाही घालायचं. एंगेजमेंटच्या वेळी घालायचं. गाडीवर खराब होईल ना. मला माहित होते म्हणून मी इथे ठेवलेलं. अरे भाई एकदम हुशार आहे हा तू. एकदम हुशार आहे. बरं आम्ही काय करतो, तुझं सामान, तुझे कपडे आणि तुझे जॅकेट वगैरे ना आम्ही नंतर आणतो. तू पुढे हो. चालेल. ओके विसरायचं नाही अजिबात. बाबा व्यवस्थित आणतो. पण रॉकी
हे जॅकेट वगैरे चला तुझ्या डोक्यात आलं नसणार. संपदा वहिनी ताईसाहेबांनीच भरवलं असेल ना. हे बघ, आता लाजून काही होणार नाही. इथून पुढे तिचंच ऐकायचं. तिनेच सांगितलं पण करेक्ट सांगितलं ना. पटलं मला ते. करेक्ट आहे, बरोबर आहे, त्यांनी सांगितलं बरोबर आहे. आपण कोण आता, आपण कोण, लाव फोन. तुमचं झालं असेल तर पटपट आवरूया का आपण, उशीर होईल परत. आम्ही आहोत. अरे बाप भाई किती घाई. हे घाई झाली ना. अरे भाई रॉकी जरा कळस ओस बाबा, थोडेच तास उरले मग काय मज्जाच आहे. आया हे रॉकी ठीक आहे तुमचं चालू द्या. मी जाऊन थांबतो वस्तीच्या बाहेर. शिवा येईल तिथे. ऐका आणि तुम्ही उशीर करू नका, लवकर या. अरे भाई तू हो पुढे, आम्ही मस्त रेडिओने येतो मागून. वेळेत पोहोचा, टाइमपास करू नका. काय झाली का तयारी? आई हे बघ कशी दिसतीये. छान दिसतेस. बघू थांबा. अगं बाई किती सुंदर दिसते ते पिल्लू. रेडी. आई आता काय झालं रडायला? ही उर्मिला, तुला पण आता याची सवय करावी लागणार. तुझं लग्न होईपर्यंत तुझी आई सतत रडत राहणार. अगं मुलीच्या आईची हीच अवस्था असते ग. एकदा मुलगी मोठी झाली की सगळं बदलतं. आता ते आपल्याला सोडून दुसऱ्या घरी जाणार, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू होतं. चला आता रडू नका, उगाच मेकअप नको खराब करू. बरोबर. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता तर फक्त एंगेजमेंट होते, पण लग्नानंतर पण मी रोज येईन तुम्हाला भेटायला. हा चालेल ना? धावेल. चला चला ह्या गप्पा आपण नंतर मारू. हे बघ, शिवा रॉकीला घेऊन येईपर्यंत तू इथेच थांबायचं, मग खाली यायचं. मी तुला खायला काहीतरी पाठवते. बरं ठीक आहे. उर्मिला खाली ये, पाहुणे येतील ना, त्यांचं औक्षण करायचं आले. आपल्याला. ये लवकर. आले. चला बाबा, मी तर तयार झालोय. आई आजी चला, झालात का तयार? आपल्याला उशीर होईल परत. पोरं पण कुठे गेले नाही, तेव्हा वेळेत येतात आणि आता कुठे गायब झाले देव जाणे. आई आजी चला, पटकन चला. हा अरे ती यायची तेव्हा येतील पोरं. तू ह्या पिशव्या घ्यायच्या ते लक्षात ठेवा, नाही तर विसरायला होईल. एवढं सगळं सामान? हो. बापरे. ठीक आहे ठीक अरे शिवानी सांगितलंय ते, तू नको काळजी करू. बरं हा बाकी सगळं घेतलंय ना? हो हो सगळं घेतलंय. आई काय झाले बाई तयार? म्या हा हा थांब जरा पिन बिन लावू देत मला. आली का व्यवस्थित का पाय दिसतो? हो नाही नाही व्यवस्थित आहे. एवढं नका खेचू, व्यवस्थित आहे. जरा अहो, आजी. झाले. कशी दिसते म्या? छान. एकदम सुंदर, लय झाक. हा. कुठल्या भटजीनं सकाळी सकाळी मुहूर्त काढला? साखरपुड्याचा मुहूर्त सकाळी असतोय काय? हेच आपलं काहीतरी करता. अग, सकाळी तयारी करायला किती गडबड होती. असू दे, आता झालायत ना तयार. निघूया व्यवस्थित आता. नटायला मिळत नाही मग. एवढ्या पिशव्या. हा चल. तयार का नाही झाला अजून? हे काय तयार हो ना पटकन. डोळे उघडून नीट बघ ना, मी तयार आहे. यांचीच गडबड चालू आहे. बरं या पिशव्या घेशील? अहो काय एवढा प्रॉब्लेम घेईन ना मी. अरे छोट्या चरणीकडे बाकी गँग कुठे? ती येत आहेत आणि रॉकी गेलाय पुढे. शिवाय ते त्याला बाईक करून घ्यायला. राखीला वेगळीच घाई आहे भाऊ. बरं चला, निघायचं का आपण? हो हो चला या. वंदे तू एकदा बघून ये, समज घेतलंयस काय? नाही तर तिथं गेल्यावर म्हणशील हे इसरले ते इसरले. आई सगळं घेतलंय. हा बर चला चला. बरं या पटकन तुम्ही बाहेर, मी रिक्षा बघतो. हा पण ना माझं डोकं. अहो आशुनी गाडी पाठवली आहे, ती बाहेर उभी आहे. तुम्ही या पटकन. आलो आलो. हे सायलेन्सर. काय गडबड या पोरांची. वंदी
बघता बघता रॉकी केवढा झाला ग, एवढं पोरग होत, शिकून बी केवढा मोठा झाला. आपल्या वस्तीत इतकं कुणी बी शिकलेलं नाही नाही. खरंय. ह्यो पोरगा शिकला. आपल्या शिवान बी त्याला लय मदत केली, पण त्याचं चीज केलं त्या पोरानं. ते काय ती पदवी का काय मिळाली त्याला ते इंटरव्ह्यू पास झाला. हा अगं पोराने केवढा दंगा केला, केवढं नाचलीत पोरं समधी. किती बरं वाटतं नाही. खरं स्वतःच्या पायावर उभा राहिला, नोकरी बी लागली आणि आता लगीन बी. चल नाहीतरी बोलत आपण चला. दोघी, चल. नमस्कार. रॉकी आणि संपदाचा साखरपुडा म्हणजे हिरो दिसायला पाहिजे ना. आणि भाऊ सीताई तुम्ही पण एकदम खतरनाक दिसताय. खतरनाक. वहिनी, मुलाकडची सगळी मंडळी आली आहे, मानपानात काही कमी पडायला नको. बरं लक्ष्मण भाऊ, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे शिवा सांगत होती तब्येत बरी नाही तुमची म्हणून. काळजी घ्या बरं का. हा आणि अहो मानपानाचं कसलं घेऊन बसलाय? पोरगा पण आमचाच आहे, पोरगी पण आमचीच आहे. मग त्याच्यात कसलं मानपान आलाय? आपलीच पोर आहे तो. मानपानाच्या कसल्या गोष्टी? उर्मिला ताई अभिनंदन बरं का. ए नवरी मुलगी कुठे? अरे ती वर बसली आहे, तयार झाली आहे. शिवा आली की बोलूया खाली. ऐका ना, शिवा भेटली का तुम्हाला? तिकडे आली होती? नाही मला तर नाही दिसली. आणि रॉकी आमच्या आधीच निघाला होता, बोलला शिवाला वस्तीत भेटतो म्हणून. अरे पावसाचे दिवस आहेत, होईल उशीर, येतील ते आरामात. एवढे लेकीचं लगीन, लेकीचा साखरपुडा म्हणजे साधी गोष्ट नसते. लई टेन्शन येतंय. त्या मानाने रिलॅक्स आहे. नाही भाऊ, हे एंगेजमेंट आहे फक्त, म्हणून मी रिलॅक्स आहे. लग्न जसं जवळ येईल ना तसं टेन्शन. खरं आहे. नाही काका, एका अर्थी बरं झालं की आपण साखरपुड्याला अगदी जवळच्या माणसांनाच बोलवलं, नाहीतर आणखीन धावपळ वाढली असती ना. हे अगदी बरोबर बोललास. काय माणसं वाढली ना की दगदग पण वाढते. अहो शुभ कार्य आहे आज. आंब्याच्या डाळ्या नको का? द्या मी लावतो. बरं मी संपदाकडे जाते, कंटाळली असेल बोलता. हो मी रेडीच आहे. आज काम झालंच म्हणून समजा.